श्रीराम जय जय राम। परमार्थ साधणे हाच आपल्या जन्माचा खरा हेतू। द्वैतामध्ये दुःख आहे तर एकामध्ये सुख आणि आनंद आहे। आपण एकामध्ये राहिलो तर आनंद मिळेल। हे जगत पुष्कळ भासले तरी ते एकच आहे। प्रपंचाच्या 10 दिशा आहेत पण परमार्थाची मात्र एकच दिशा आहे। तिच्याकडे आपण लक्ष लावावे। काही न करणे अर्थात मनाने हा खरा परमार्थ होय। परमार्थामध्ये उपाधी मुळीच नाही। नाही म्हणजे किती नाही, तर मी सुद्धा तिथे नाही। प्रपंच हा द्वैत आहे, त्याचे अवडंबर मोठे असणारच। आपल्याला आपल्या जगण्याचा अंतिम हेतू जोपर्यंत कळला नाही तोपर्यंत प्रपंच करणे हेच ध्येय आपण समजतो। वास्तविक मनुष्य प्राणी हा देह आणि मन दोन्ही मिळून आहे, म्हणून त्याने ऐहिक आणि परलौकिक दोन्ही गोष्टी साधल्या पाहिजेत। परमार्थ साधने हाच आपल्या जन्माचा खरा हेतू आहे। व्यवहारात द्वैताशिवाय आनंद नाही, म्हणून परमार्थात मानस पूजेत पहिल्याने मी आणि परमात्मा अशा द्वैताने सुरुवात करावी लागते। जोपर्यंत परमार्थ आपल्या हाडीमासी खेळला नाही तोपर्यंत आपल्याला वाचनाची गरज आहे। त्यापासून साधनाला जोर येतो। मन भगवंताकडे गुंतविण्यासाठी काय करावे हे पाहावे। एक बाप आपल्या मुलाला पोहायला शिकवित होता। बापाने मुलाला पहिल्या प्रथम घोट्या इतक्या पाण्यात आणले, नंतर ढोपरा इतक्या पाण्यात आणले, नंतर थोडे आणखी पुढे आणले आणि एक दिवस त्याने मुलाला पाण्यात खेचून घेतले। त्याप्रमाणे आपले गुरु आपल्याला परमार्थ शिकवित असतात। आपण पाण्यात उतरले मात्र पाहिजे। देहाने प्रपंच केला पण तो फळाला येत नाही, म्हणून संतांनी नामस्मरणाचा मार्ग सांगितला। पण आमचे शहाणपण, आमचा अभिमान नाम घेण्याच्या आड येतो, त्याला काय करावे? हा अभिमान दुसरा कुणी उत्पन्न करतो असे थोडेच आहे। आपल्या ध्यानातही येत नाही इतके सूक्ष्म असे वासनेचे बीज आपल्यात कुठेतरी दडलेले असते। त्यामुळे लौकिकाची अभिलाषा सुटत नाही। याकरिता संतांनी एक मार्ग सुचवला आहे आणि तो म्हणजे नामस्मरणात राहून विषयाची उर्मी उठून न देणे। प्रपंचातली विघ्ने ही सूचना वजा असतात, ती आपल्याला जागे करतात। जन्माला आलो तो भगवंताला ओळखण्याकरता हे विसरू नये, म्हणून विघ्नांची योजना असते। विघ्ने ही आपण भगवंताच्या जवळ जाण्याकरताच येत असतात, तेव्हा त्यांना न घाबरता भगवंताच्या नामातच स्वतःला विसरून जावे। हाच परमार्थाचा सोपा मार्ग आहे। श्रीराम जय जय राम। चैतन्यवाणी जिथे आळस माजला तिथे परमार्थ बुडाला। श्रीराम जय जय राम। श्री मनाचे श्लोक 25 निरूपण। मना वीट मानू नको बोलण्याचा, पुढे मागुता राम जोडेल कैचा। सुखाची घडी लोटता सुख आहे, पुढे सर्व जाईल काही न राहे। समर्थांनी या आधीच्या म्हणजे 19 ते 24व्या श्लोकांमध्ये वेगवेगळा उपदेश केला की हे मना, सत्याला सोडू नकोस, राघवाशिवाय काही बोलू नकोस, मिथ्य खरे मानू नकोस। असा उपदेश केल्यावर समर्थांना वाटले की मनाला जरा समजवावं। मनाला ते सांगतात की हे मना,
मी तुला उपदेश केला म्हणून तू कंटाळलास का? अरे पण असे बघ, तुला पुन्हा पुन्हा जेवायला लागतंच ना. तसेच आहे, मला तुला पुन्हा पुन्हा उपदेश करावा लागतो. व्यसनापासून, अनाहितापासून परावृत्त करण्यासाठी पुन्हा पुन्हा सांगावे लागते. पण शरीर सुस्थितीत ठेवण्यासाठी पुन्हा पुन्हा अन्न खावे लागते. तसे सद्बुद्धीसाठी पुन्हा पुन्हा ऐकावे लागते. म्हणून हे मना, ऐक. आत्ता जर तू स्वहितासाठी काही केलं नाहीस तर तू स्वतःचे हित केव्हा करून घेणार? आत्ता तुला नरदेह मिळाला. सर्व प्राण्यामध्ये नरदेह हा एकच देह आहे की ज्याला स्वतंत्र बुद्धी परमेश्वराने दिली आहे. परमेश्वर प्राप्तीसाठी नरदेहातच प्रयत्न करता येतात. नरदेहातच विचार करता येतो. वैराग्य अंगी बांधता येते. मन, बुद्धी ईश्वराकडे वळवता येते. परमेश्वराची प्राप्ती करून घेता येते. नरदेह सुटला तर पुन्हा नरदेहच मिळेल याची शाश्वती देता येत नाही. नरदेह मिळाला नाही तर मग रामाची भेटी तुला कशी होईल? त्यामुळे पुढच्या जन्माची आशा तू धरू नकोस. जे मिळवायचे आहे ते याच जन्मात मिळवायचे आहे, ही गोष्ट तू लक्षात ठेव. म्हातारपणी नामस्मरण करू, परमेश्वराची उपासना करू असे म्हणू नकोस. नाहीतर समर्थ म्हणतात त्याप्रमाणे होईल. बहुतेक आवर्ती पडिले, प्राणी वाहतची गेले. जेही भगवंतासी बोभाईले, भावार्थ वळे. अनेकांसारखा तू वाहत जाऊ नयेस मानून मी तुला पुन्हा पुन्हा सांगावे लागते. तू त्याचे वाईट वाटून घेऊ नकोस. पूर्वी केलेल्या चांगल्या कर्मांचे फळ मिळते. त्यामुळे काही काळ चांगला जातो. पण काळ सारखा बदलत असतो. आज पैसे आहेत तर उद्या खायलाही पैसे राहत नाहीत. आपल्या जवळचे नातेवाईक आज आहेत, उद्या असतीलच असे नाही. तुझे शरीर, जे तू तुझे म्हणवतोस ते तरी तुझे राहणार आहे का? अरे तुझे डोळे तुला साथ म्हातारपणी देणार नाहीत. कान ऐकण्याचे काम नीट करणार नाहीत. अरे तुझं नव्हे शरीर, तिथे इतरांचा काय विचार? म्हणून सावध हो. आता आत्मारामच तुझा सखा आहे. त्याची मर्जी संपादन कर, त्याचेच नाम घे. म्हणून समर्थ सांगतात, सदा सर्वदा नाम वाचे वसोदे. जय जय रघुवीर समर्थ. श्रीराम जय राम, जय जय राम. श्री महाराजांच्या प्रवचनामधील काही बोधवचने. रामनाम हे ओंकाराचेच स्वरूप आहे. ते सर्व कर्मांचा आणि साधनांचा प्राण आहे. नामस्मरण समजून करावे. समजून म्हणजे राम करता या भावनेत राहून. परमात्म्याने आपल्याला सांगून ठेवले आहे की तू माझा व्हावास असे तुला वाटते आहे ना, मग तू प्रपंच अति दक्षतेने कर. प्रयत्नाला कधी मागे पाहू नकोस. पण फळ देणारा मी आहे ही भावना ठेवून तू वाग. जी परिस्थिती येईल त्यात समाधान बिघडू देऊ नकोस. आणि मी जे सांगतो ते औषध घे. ते तुला सर्व रोगातून मुक्त करील. आणि ते औषध जर कोणते असेल तर ते माझे नाम हे होय. व्यवहारदृष्ट्या माझ्यामध्ये एकच दोष आहे की मला कुणाचे दुःख पाहवत नाही. माझ्यामध्ये प्रेमाशिवाय दुसरे काही सापडायचेच नाही. माझ्यातले प्रेम काढले तर मग मी नाहीच. मला फक्त आईच्याच प्रेमाची कल्पना आहे. माझ्याकडे येणाऱ्या माणसाला माहेरी आल्याप्रमाणे वाटले पाहिजे. तो परत जाताना त्याच्या डोळ्यात पाणी आले पाहिजे. दुसऱ्याला आपला आधार वाटला पाहिजे. मी असून काहीच होत नाही. ज्या गोष्टी घडायच्या त्या घडतच असतात.
पण आपण असण्यात एक आधार आहे असे इतरांना वाटावे. माझे आता किती दिवस आहेत कुणास ठाऊक. मी पुढे असो वा नसो, मी जे सुरुवातीला सांगितले तेच मी शेवटीही सांगतो. तुम्ही कसेही असा, पण भगवंताच्या नामाला सोडू नका. प्रेम ही भगवंताची वस्तू आहे. प्रेम करायला आपण आपल्या घरापासून सुरुवात करावी. सर्वांशी अत्यंत प्रेमाने, निष्कपट प्रेमाने वागावे. आपले बोलणे अगदी गोड असावे. आपल्या वागण्यामध्ये नव्हे, पाहण्यामध्ये सुद्धा प्रेम असावे. प्रेम करायला गरिबी आड येत नाही किंवा श्रीमंती असेल तर फार द्यावे लागत नाही. नाम हे प्रेम स्वरूप आहे आणि खरा प्रेमाचा व्यवहार म्हणजे देणे घेणे होय. म्हणून नाम घेतले की भगवंताचे प्रेम येईलच. आनंद पाहायला आपल्याला दुसरे कुठे जावे लागते का? नाही. जो स्वतःच आनंद रूप आहे त्याने आपण होऊन मी दुःखी आहे असे मानून घेतले आहे. ज्यांना व्याप आहे ते लोक रडतात आणि ज्यांना व्याप नाही तेही लोक रडतात. मग सुख कशात आहे? पैसा सुख देतो का? पैसा मिळवणे कठीण. मिळाला तरी तो कायम राहील का त्याची शाश्वती नाही. पैशाप्रमाणेच इतर सर्व वस्तूंची गोष्ट आहे. सर्व सुखी असा प्रपंचात कोण आहे? प्रत्येकाचे काही ना काहीतरी गाऱ्हाणे आहेच. प्रत्येकाला आशा वाटते की मी उद्या आजच्या पेक्षा सुखी होईल. तो कधी पूर्ण सुखी होत नाही. त्याचे गाऱ्हाणे कधी संपत नाही. मनुष्याची शांती बिघडायला जगामध्ये दोनच कारणे आहेत. एक म्हणजे आपल्याला हवे ते न येणे आणि दुसरे म्हणजे आपल्याला नको ते येणे. या दोन्हीपैकी आपल्या हातामध्ये एकही नाही. मग आपण दुःख का करावे? भगवंताच्या नामाची एकदा गोडी लागली ना की सर्व काही साधते. नाम अभिमानाचा नाश करते. नामाने हवे नकोपणाची बुद्धी होत नाही. साधू संतांनी आवर्जून सांगितलेले हेच नाम तुम्ही सतत घेऊन समाधानाचा शाश्वत ठेवा मिळवा. जगाची आशा आसक्ती सोडल्याशिवाय परमेश्वराला आपली हाक कशी पोहोचेल? ज्या गोष्टीवर आपले प्रेम असते त्याच गोष्टीची आपल्याला नड लागते. आपल्याला देवाची नड लागली आहे का? देवाचे प्रेम लागायला त्याच्या अखंड सहवासात राहण्याची अत्यंत जरुरी आहे. आणि हा सहवास जर कशाने साधत असेल तर तो एक त्याचे नाम घेतल्यानेच साधेल. भगवंताचे नाम घेऊन त्याचे प्रेम मिळवा हेच माझे सांगणे. श्रीराम जय राम जय जय राम. जयाच्या जनी जन्मनामार्थ झाला, जयाने सदा वासनामात केला. जयाच्या मुखी सर्वदा नाम कीर्ती, नमस्कार तया ब्रह्मचैतन्य मूर्ती. श्रीराम जय राम जय जय राम. जानकी जीवन स्मरण जय जय राम.